Yes. Students, good afternoon. Only 39 students have joined. हळूहळू संख्या कमी होत चालली आहे. या आठवड्यात तर खूप तुमचं जी स्ट्रेंथ होती लेक्चर अटेंडन्स खूप कमी दिसतोय. लास्ट वीक मध्ये अबोव 60 असायचे स्टुडंट्स पार्टिसिपेट झालेले किंवा जॉईन झालेले. आता 40 to 45 एवढी स्ट्रेंथ दिसते तुमची. काही रिझन आहे का मागे त्याच्या? कोण सांगू शकेल का कमी स्टुडंट जॉईन होत आहेत? काही प्रॉब्लेम असेल तर तो लवकर शेअर करा, जे आपल्याला त्याच्यावर सोल्युशन किंवा काही सॉल्व्ह करण्याच्या दृष्टीने विचार करता येईल. हॅलो मॅडम. येस. हा गुगल मीट अपडेट झाल्यामुळे प्रॉब्लेम येतोय बहुतेक. हो का? गुगल मीट अपडेट झाल्यामुळे काय प्रॉब्लेम येतो? मॅम. येस, अक्षता बोल. हॅलो. हा बोल अक्षता. हा मॅम, जुनं टाइम टेबल आहे ना आपलं ह्याचं लेक्चरचं, हा त्याच्यावरून मॅम जॉईनच होत नाही पटकन लेक्चर. मग हे लिंक आम्ही शेअर करतो एकमेकींना, तेव्हा लेक्चर जॉईन होतात. त्याच्यामुळे कदाचित रेंज कमी असावी. हो का? कारण का या आठवड्यात खूपच संख्या कमी झालेली दिसते तुमची, म्हणजे अगदी 45. जॉईन. ओके, म्हणजे तुम्हाला अजून नवीन टाइम टेबल तुमच्या टेलिग्राम लिंक ग्रुपवर आलेलं नाहीये का अक्षता? टेलिग्राम लिंकवर किंवा तुमचा जो ग्रुप आहे टेलिग्रामवर, त्याच्यावर तुम्हाला नवीन टाइम टेबल शेअर झालेलं नाही का? बरं, ओके. जी काही लिंक असेल तर तुम्ही एकमेकांना शेअर करा, आपण बघूया त्याच्याबद्दल. प्राजक्ता काय म्हणायचंय? हॅलो मॅडम. हा बोल प्रशांत. हा मॅडम, ती लिंक हा टाइम बोल टेबल अपडेट प्रशांत. केलं तर लिंक सेम असणार ना लेक्चरचा हो. कोड. येस. पण हा गुगल मीट अपडेट केलंय त्यामुळे असं प्रॉब्लेम येतोय. किती जणांनी अपडेट केला विचारा मॅडम. म्हणजे अपडेट करावं लागतंय, त्याशिवाय जॉईन होता येत नाहीये का गुगल मीटला? आता किती जणांनी अपडेट केलं नाही असं विचारा की. ओके. गुगल मीट किती? हा ठीक आहे. गुगल मीट अपडेट केलेलं नाही असे किती जण आहेत? प्रशांतचं म्हणणं आहे की त्याच्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला ते गुगल मीट अपडेट करून घ्यावं लागेल. ओके मॅम, ठीक बघतो आहे. आम्ही करतो. हा म्हणजे तुम्हाला जर जॉईन व्हायला प्रॉब्लेम होत असेल तर थोडासा हा असू शकतो प्रॉब्लेम. गुगल मीट आता अपडेट होतोय, त्यामुळे तुमच्या मोबाईलवर किंवा तुम्ही लॅपटॉप वगैरे युज करायसाठी ते अपडेट करून घ्या. ओके. आणि ज्यांना जॉईन व्हायला प्रॉब्लेम होतो त्यांनाही हा मेसेज करा. तुमचा सेपरेट जर व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा आपला जो डिपार्टमेंटचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर तुम्ही थोडंसं हे शेअर करा एकमेकांना, की जेणेकरून सगळ्यांना व्यवस्थित जॉईन होता येईल. बाकी काही प्रॉब्लेम नाही ना? नाही मिस. मॅम तसा काही प्रॉब्लेम नाहीये, पण एकदा जरा ऑफिशियली नोटीस द्यायला जमेल का बघा तुम्हाला ग्रुपवर.
कारण बऱ्याचशा मुलांचं एखाद्या वेळेस जर नाही लिंक जॉईन झाली तर मग पुढचे पण ते वाट बघत नाहीत, मग पुढचे पण सगळे लेक्चर म्हणजे स्ट्रेंथ मग कमीच होत चालली आहे. त्यामुळे बर जरा बर कंपल्शनची वगैरे असे जरा काहीतरी नोटीस टाका. ठीक आहे आपण बोलूयात मॅडमशी. हा. आपले जे एचओडी आहेत जोशी मॅडम त्यांना मी हा मेसेज सांगते. हॅलो. हा बोल प्राजक्ता. ओके पावसामुळे काय वगैरे होतं रेंज. माहितीये का हा लेक्चर स्टार्ट नाही स्टार्ट 15 मिनिटात तुझा आवाज येत नाहीये नीट आवाज येत. आवाज येत नाहीये हॅलो, बाळा तुझा. आवाज येतोय का मॅडम? हा तुटतोय आवाज ब्रेक होतोय. पावसामुळे तू कोणी म्हटले पावसामुळे सुद्धा. आता येतोय का? हा येतोय आता बोल प्राजक्ता बोल. म्हटलं जर आपण जॉईन केलं नाही 10 मिनिटाच्या पिरियड मध्ये तरच जॉईन होतंय, नाहीतर मग अदरवाईज लास्ट पर्यंत जॉईन होतंय. जॉईन होता येत नाही का? म्हणजे समजा तुम्ही मधूनच म्हणजे समजा रेंज जॉईनिंगचा प्रॉब्लेम आला टायमिंग आणि आहे ना तुम्ही जर सुरुवातीचं. बाहेर पडला तर पुन्हा ऍडमिट होत नाहीये का तुम्ही? होत पण ते तिच्या 10 मिनिटात तरच, जर लेट झाला ना 15 मिनिटं तर नाही होते. ओके म्हणजे ऑटो ऍडमिटमुळे हा कदाचित प्रॉब्लेम येत असेल. बघूयात आपण काय करता येईल ह्याच्यावर. फक्त तुम्ही सुद्धा आता सध्या घरीच आहात तर पंक्च्युअल असणं गरजेचं आहे, वेळेवर जॉईन होणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा नेटवर्क प्रॉब्लेम येतो पण त्याच्या आधी 10 मिनिटच तुम्ही प्रिपरेशन करून ठेवायची की जिथे रेंज आहे तिथे जाणं किंवा थोडस की जेणेकरून तुम्हाला वेळेत जॉईन होता येईल. ओके मॅम. हा बोला अक्षदा. हा मॅम हॅलो आपण मॅडम. टॉपिकच्या नोट्स गुगल क्लासरूमला पाठवतो ना टॉपिक संपल्यावर. येस म्हणजे पीपीटी आमची पीपीटी म्हणतेस का? हा तुमच्याकडच्या ज्या नोट्स आहेत ना. हा हा त्या मॅम आम्हाला थोड्या आधीच भेटल्या तर आम्ही त्या वाचून आम्हाला थोडंफार आधी गुड आम्ही गुड गुड व्हेरी गुड आयडिया. चालेल चालेल. कारण हे मॅम ही कसं होतं. चांगली आयडिया आहे. म्हणजे बरेच दिवस माझ्याही डोक्यात होती की तुम्हाला आधी नोट्स किंवा काही व्हिडिओज पीपीटी शेअर करता येतील आणि त्या तुम्ही घरी येऊन घरी वाचून, आता तुम्हाला घरी बराचसा वेळ मिळतोय तर घरी वाचा आणि तुम्ही इथे आपण डिस्कशन टाईप मध्ये तो टॉपिक करता येईल. म्हणजे तुम्ही पण थोडंसं वाचून रेडी व्हाल, तुमची थोडीशी म्हणजे त्याची आयडिया येईल त्या टॉपिक बद्दल आणि आपण इथे थोडंसं डिस्कस केला तर तो चांगला लक्षात राहील किंवा चांगला व्यवस्थित तुमचा अजून हा पक्का होईल. मॅम म्हणजे तुमचे तुम्ही शिकवत पॉइंट डाऊट आणि क्लिअर होत जातील. फ्लिप क्लासरूम असंही म्हटलं जातं याला. आपण तो ओके. खरंच एक्सपेरिमेंट करून बघायला काहीच हरकत नाहीये. ठीक आहे. मी हा आज ठीक. आता जी आपली चालू आहे ती पीपीटी ही सेंड करेन आणि नेक्स्ट टाइम पासून आपण हा एक्सपेरिमेंट करायला काहीच हरकत नाही. गुड आयडिया, गुड सजेशन. ठीक आहे. अजून कुणाला काही सांगायचंय? बोलायचंय का कुणाला काही सांगायचंय? आणि थोडं असं की तुम्ही ज्या गुगल क्लासरूमवर असाइनमेंट्स अपलोड करताय तर ऍक्च्युली नुसत्या पोस्ट करू नका प्लीज. तुम्ही क्लास वर्क मध्ये जायचं. तुमचे जे स्ट्रीम, क्लासरूम, पीपल आणि ग्रेड असे जे 4 ऑप्शन्स असतात वरती टॅब्स असतात त्यातल्या क्लासरूम मध्ये जावा आणि तिथे जी असाइनमेंट असेल ती ओपन करून तिथे ती अपलोड करा किंवा क्लास वर्क म्हणून स्टुडंटसाठी येतं. की जेणेकरून त्या आम्हाला व्यवस्थित आणि 100 इन ऑप्शन केलात तर तुम्हाला लगेच तिथे आम्हाला मार्क्स देणं किंवा ते व्यवस्थित ग्रेडिंग करणं सोपं जातं. अदरवाईज तुम्ही जर पोस्ट केल्या आणि खूप तुम्ही जवळजवळ तुमची 65 स्ट्रेंथ आहे गुगल क्लासरूमवर आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या सब्जेक्टच्या असाइनमेंट्स अपलोड करत असतो. सो त्या पोस्ट केलेल्या असाइनमेंट्स मधून तुमची त्या पर्टिक्युलर सब्जेक्टची असाइनमेंट शोधणं आणि त्याला ग्रेडिंग करणं हे थोडंसं डिफिकल्ट होतं. त्यातलं एखादं मिस होऊन जातंय त्याला ग्रेडिंग होऊन द्यायचं राहतंय. येत्या लक्षात. त्याच्यासाठी तुम्ही काय करत जावा क्लास वर्क मध्ये जायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला जे असाइनमेंट दिलेले असतात त्या किंवा जे स्टडी मटेरियल दिलेलं असेल ते तुम्हाला तिथे विजिबल असतं. तुम्ही बघू शकता आणि तिथून ओपन करून तुम्ही 100 इन ऑप्शन थोडासा वापरायचा क्लिक करायचा आहे अपलोड करताना की जेणेकरून त्याचे अटॅचमेंट्स आणि त्याची लगेच त्याला पूर्ण ते शीट तयार होते. येतं लक्षात. बरेच जण तसं करतायत पण काही जण नाही केलेलं तसं. ठीक आहे. हा बोल प्रज्ञा. मॅम हॅलो मॅम. मॅम पण तिथे टर्न इन असं ओके ऑप्शन मग येते, टर्न 100 इन इन नाही करा. येते. कारण का आता मी जी दिली आहे बायोस्टॅटची त्यातली बऱ्याच जणांनी
पोस्ट केलेल्या आहेत पण हँडेड इन किंवा तिथे आत मला क्लास वर्क मध्ये दिसत नाहीये, त्यामुळे त्यांना ग्रेडिंग करायला प्रॉब्लेम येतो, मिसिंग पॉईंट येतो. इव्हन तुम्हाला लक्षात आलं असेल, तुम्ही बघितले का, चेक केले का मार्क्स आपली जी फर्स्ट असाइनमेंट झाली होती मॅम इमिनोवर त्याच्यावर? हा, त्या पझलचे त्याचे आले मार्क्स, पण टर्न इन केलेलं मी, हँडेड इन नव्हतं केलं, त्याचे नाहीत ग्रेड आले. ऑप्शन नव्हता आला का हँडेड इन तिथं? बघ जरा व्यवस्थित. नाही, हा मॅम, माझा फक्त पण टर्न. सेम प्रॉब्लेम आहे तसाच. हा आधी आम्ही साधे पोस्ट केले होते, तर हा ते परत दिसत होतं टू डू वर्क मध्ये, म्हणजे क्लास वर्क मध्ये. हा त्यानंतर मग परत पर्सनली मी स्वतःची अटॅचमेंट टाकली हा आणि मग टर्न इन केलं, तरी पण मार्क्स असे नाही दिसत आहे. ते पझलचे दिसत आहेत मार्क्स, हा, पण बाकी म्हणजे अजून कुठल्याच पुढची नाही दिले, असाइनमेंट. बायोस्टॅटचे ग्रेडिंग केलेलंच नाहीये. अच्छा, हा, हा, ठीक आहे. पझलच केलेलं आहे फक्त. फक्त तुम्ही क्लास वर्क मधून जाऊन थोडस अपलोड केल्यात तर ते व्यवस्थित होईल असं मला वाटतंय. डिरेक्टली पोस्ट करत गेलात खाली स्ट्रीम मधून तर ते नाही, ग्रेडिंग साठी थोडासा प्रॉब्लेम येतो आणि तुमच्या मिस होऊन जात आहेत त्या पोस्ट. जुन्या पोस्ट वगैरे सगळ्यांच्या पोस्ट आल्यावर एकदम ग्रेडिंग द्यायला बरं पडतं. सो आलं लक्षात? ओके, अजून काही शंका वगैरे असतील, डाऊट्स असतील तर बघा, आपण टॉपिक स्टार्ट करूया. हॅलो मॅडम. येस, कोण आहे? माझं प्रशांत. प्रशांत, बोल. हा, मग टर्निंग ऑप्शन असला तरी टर्निंग केल्यानंतर क्रॉस चेक करा एकदा, टू डू मध्ये जाऊन डन ऑप्शन आहे तिथे, तर हा, डन झालं असेल तर तिथे लिस्ट मध्ये येतं. ओके, सगळ्यांनी लक्षात ठेवा प्रशांतनी काय सांगितलं. जे जेणेकरून तुमची असाइनमेंट अपलोड करून सुद्धा त्याचं ग्रेडिंग राहू नये किंवा तुम्हाला मार्क्स दिलेले म्हणजे राहता कामा नयेत आमच्याकडून. इथे लक्षात थोडीशी ती प्रिकॉशन घ्या, कारण का तुमचं आता लक्षात आलं असेल इव्हॅल्युएशन आपल्याला ह्या असाइनमेंट्स वरून करायचं आहे. टॅलेंट बॅच, प्रोग्रेसिव्ह बॅच आणि तसंच असाइनमेंट्स अपलोड करा. इथे लक्षात, ठीक आहे? Okay, let's start. Can you see this screen? येस मॅम. Yes. So, yesterday we have seen the introductory part of thymic selection. We have discussed that the T cell, they are made or they born in bone marrow, but they are migrated to thymus for taking further training or for further maturation process or for development process. And so we can say T cells born in bone marrow, but they are sent to training school known as thymus, where they get the training to distinguish or to discriminate between the different types of antigen. Means they get training to distinguish or to discriminate between the self and non-self antigen. Okay, so this process is known as a thymic selection, or it is also known as the thymic education, because during this process this thymocyte learn to distinguish between self and non-self antigen. We have seen the significance of this process also. Okay, so and effectively we can say the infinite number of or very large number or very enormous number of T lymphocytes or T lymphocyte variants or T lymphocyte clones are generated or created by body within the bone marrow, and the process is known as the hematopoiesis. We have discussed this point. That is very large number of or infinite number of T lymphocytes clones or variants are generated by body within bone marrow, but then they have to be noted down to those which are sufficiently functional. That is, here there is need to select these cells or to select those cells which are sufficiently functional. What is meant by sufficiently functional? That is, these cells must be able to bind the major histocompatibility complex, means MHC molecule. That is, these cells must be able to bind to this MHC molecule, but not too functional. Means what? Not too functional means they must be unable to recognize self antigen. Otherwise, it leads to development of autoimmune condition or autoimmunity. येते का लक्षात? So
जसं मी सांगितलं काल की आपल्या बॉडीमध्ये बोन मॅरो मध्ये ह्या टी लिम्फोसाइट जनरेट होत असतात, तयार होत असतात. Very large number of or very enormous number of T cells are generated in bone marrow. After their generation, these T lymphocytes are sent to the thymus. Thymus, it is also known as the training school of T lymphocyte. Training school का म्हणलाय? Because in this thymus, in this organ, this T lymphocyte learn to discriminate between सेल्फ अँड नॉन सेल्फ अँटीजन. मग हा सिलेक्शन किंवा हे ट्रेनिंग का गरजेचं आहे? का तर टू सिलेक्ट दोज टी लिम्फोसाइट्स विच आर सफिशियंटली फंक्शनल. बऱ्याच वेळा ज्या टी लिम्फोसाइट्स तयार होतात त्यातल्या काही टी लिम्फोसाइट्स कडे काही डिफेक्टिव्ह टी सेल रिसेप्टर तयार होण्याचे चान्सेस जास्त असतात. डिफेक्टिव्ह इन मोर सेन्स की बऱ्याच वेळा ते नॉन सेल्फ अँटीजन रेकॉग्नाइज करू शकत नाही. दॅट इज दे आर अनेबल टू रेकॉग्नाइज द मेजर हिस्टोकॉम्पॅटिबिलिटी कॉम्प्लेक्स. मेजर हिस्टोकॉम्पॅटिबिलिटी कॉम्प्लेक्स रेकॉग्नाइज करणं का गरजेचं आहे? कारण का फर्दर जेव्हा प्रोसेसेस मध्ये किंवा इम्युन रिस्पॉन्सेस जेव्हा डेव्हलप होतात तेव्हा त्या टी लिम्फोसाइटनी त्या MHC बरोबर कॉम्प्लेक्स झालेला फॉरेन अँटीजेन किंवा नॉन सेल्फ अँटीजेन रेकॉग्नाइज करणं गरजेचं असतं. तरच त्या अँटीजेनच्या अगेन्स्ट इम्युन रिस्पॉन्सेस डेव्हलप करू शकतात. समजताय? त्यामुळे त्यांचं फर्स्ट कॅरेक्टर डिझायरेबल कॅरेक्टर काय आहे? दे मस्ट बी एबल टू बाइंड टू ऑर एबल टू रेकॉग्नाइज मेजर हिस्टोकॉम्पॅटिबिलिटी कॉम्प्लेक्स. येते लक्षात? त्यामुळे अशा सेल्स सिलेक्ट करणं किंवा तिथं त्या प्रोसेस मधून सिलेक्ट करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजेच काय की दिस इट इज essential to select those which are sufficiently functional, means they are able to bind major histocompatibility complex. Also it is essential to eliminate those cells that are too functional. Too functional means what? That is sometimes this cell recognize the self antigen, and so this condition may lead to the generation of autoimmunity or development of autoimmune diseases. So to prevent this autoimmune conditions or development of autoimmunity, during thymic selection, such type of cells must be eliminated or killed. Okay, and so these T lymphocytes must be passed through this thymic selection process or through this thymic education process. येते का लक्षात? They must gain training to distinguish between self and non-self antigen. समजतंय का? हा पॉइंट समजला का? सिग्निफिकन्स समजला का? थायमिक सिलेक्शन कशासाठी होतंय? थायमिक एज्युकेशन कशासाठी केलं जातं, दिलं जातंय? तर टी लिम्फोसाइट, लार्ज नंबर ऑफ टी लिम्फोसाइट जनरेट होणार आहे, पण त्यांच्याकडचा जो प्रोटीन रिसेप्टर आहे म्हणजेच काय टी सेल रिसेप्टर आहे, त्या टी सेल रिसेप्टरनी स्पेसिफिक अँटीजेन, नॉन सेल्फ अँटीजेन रेकॉग्नाइज करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी त्यांनी MHC मॉलिक्युल बरोबर बाइंड होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यांनी सेल्फ अँटीजेन रेकॉग्नाइज करता कामा नये, अदरवाईज ऑटो इम्युन कंडिशन्स डेव्हलप होऊ शकतात. सो ह्या दोन कॅरेक्टर्स त्याचे चेक केले जातात, ह्या कॅरेक्टर्स वरून त्यांचं सिलेक्शन केलं जातं. अँड दिस प्रोसेस इज नोन ॲज अ थायमिक सिलेक्शन. Okay, so thymic selection, it is of two types, or it takes place through these two processes, that is positive selection and negative selection. So let's see first what is the positive selection of T lymphocyte. Positive selection, it takes place in cortex region of thymus. म्हणजे जो outermost compartment आहे तिथे positive selection होणार आहे. So during this positive selection, this thymocyte means what? The immature T lymphocytes. So these immature T lymphocytes are allowed to interact with cortical epithelial cells. These cortical epithelial cells, they are able to express MSC1 as well as MSC2 molecules. येते का लक्षात? In cortical region or in cortex, this T lymphocyte, immature T lymphocytes, or also known as the thymocytes, they are allowed to interact with cortical epithelial cells. Actually, these cortical epithelial cells, they express the MSC1 as well as MSC2 molecules. So these immature T lymphocytes or thymocytes, they try to recognize MSC1 or MSC2
MSC2 molecule. That is, they try to recognize MSC1 and MSC2 molecules. So here these cells are selected on the basis of their character or their ability to bind with MSC1 and MSC2 molecule. जर त्या cells MSC1 आणि MSC2 बरोबर व्यवस्थित bind झाल्या, that is if they bind with appropriate affinity with MSC1 and MSC2 molecules, these cells are selected in this positive selection. So this selection, it is based on positive character of T lymphocyte. What is positive character of T lymphocyte? Positive character means what? The T lymphocyte. What is the major function of T lymphocyte? The T lymphocyte should bind with MSC1 and MSC2 molecules. Okay. जर त्या फंक्शनल किंवा इम्युनोकॉम्पिटंट टी लिम्फोसाइट्स म्हणून पुढे तयार व्हायचे असतील किंवा सिलेक्ट करणं गरजेचं असेल, तर त्यांनी काय करणं गरजेचं आहे? They must be bind with MSC1 and MSC2 molecules. Okay. आणि त्यामुळं पॉझिटिव्ह सिलेक्शन मध्ये त्यांची ही ॲबिलिटी, त्यांची ही कपॅसिटी चेक केली जाते की वेदर दे आर एबल टू बाइंड विथ MSC1 or MSC2 molecule. And for this purpose, these T lymphocytes are allowed to interact with MSC1, MSC2 molecules expressed on the surface of cortical epithelial cells. येते का लक्षात? काय सांगितलं की पॉझिटिव्ह सिलेक्शन प्रोसेस इट टेक्स प्लेस इन कॉर्टेक्स रिजन. इन कॉर्टेक्स रिजन देर आर लार्ज नंबर ऑफ thymocytes or immature T lymphocytes. So these immature T lymphocytes or thymocytes, they are allowed to interact with MSC1 and MSC2 molecules expressed by cortical epithelial cells which are present in that cortex region. इथे लक्षात, कॉर्टेक्स रिजन मध्ये ज्या कॉर्टिकल इपिथिलियल सेल्स आहेत त्या सेल्सच्या सरफेसवर MSC1 आणि MSC2 हे दोन्ही मॉलिक्युल एक्सप्रेस होत असतात. आणि मग ह्या ज्या इमॅच्युअर टी लिम्फोसाइट्स आहेत किंवा त्यांना थायमोसाइट असं आपण म्हणतो, त्या थायमोसाइट्स दे आर अलाउड टू इंटरॅक्ट विथ दिस MSC1 and MSC2 molecules. If these cells, that is these immature T lymphocytes or thymocytes, if they interact with this non-self antigen complex with appropriate affinity with MSC1 and MSC2 molecule, then these cells are selected in this positive selection process. येते का लक्षात? These cells get selected. कधी सिलेक्ट होतील? If they bind or if they interact with MSC1 and MSC2 molecule with appropriate affinity. Affinity हा वर्ड इथे महत्वाचा आहे की एका स्पेसिफिक किंवा अप्रोप्रिएट किंवा डिझायरेबल ॲफिनिटी तिथं असणं गरजेचं आहे. म्हणजे खूप कमी ॲफिनिटी सुद्धा असता कामा नये. खूप कमी ॲफिनिटी आहे म्हणजेच काय, तर त्यांची ही कॅरेक्टर आहे किंवा वीक कॅरेक्टर आहे असं आपण म्हणू शकतो, किंवा दे आर व्हेरी वीक इन दिस इन बाइंडिंग विथ MSC1 and MSC2 molecule. आपल्याला वीक सेल्स नको आहेत, वीक ॲफिनिटी असलेल्या सेल्स सिलेक्ट करायच्या नाही. आणि टू मच किंवा जास्त हाय ॲफिनिटी असणंही गरजेचं नाही. जर हाय ॲफिनिटी असेल तर ते सेल्फ अँटीजन सुद्धा रेकग्नाइज करण्याचे चान्सेस जास्त असतात. अँड सो इन दिस प्रोसेस और इन दिस पॉझिटिव्ह सिलेक्शन process, T lymphocyte, immature T lymphocytes or thymocytes are selected on the basis of their capacity to bind with MSC1 and MSC2 molecules with appropriate affinity. येते लक्षात, डिझायरेबल किंवा अप्रोप्रिएट अफिनिटी ज्या सेल्स दाखवतील MSC1 आणि MSC2 साठी, त्या आणि त्या सेल्स इथं काय होतील, सिलेक्ट केल्या जातील. ओके, सो those T lymphocytes, immature T lymphocytes which fail to interact with this MSC1 and MSC2 molecules, these cells are induced for apoptosis. That is, these cells are induced to undergo apoptosis. Apoptosis म्हणजे कोण सांगेल? मागच्या वेळी आपण हा पॉइंट डिस्कस केला होता. Programmed cell death. Correct, Prashant. Programmed cell death. That is, these cells are induced for programmed cell death. म्हणजे त्यांच्यामध्ये असे काही चेंजेस, कॅस्केड रिएक्शन्स व्हायला लागतात की जेणेकरून ती सेल हळूहळू त्याची डेथ होते. ते लक्षात, म्हणजे नंतर ती बर्स्ट होऊन जाईल, मारून टाकली जाईल. आणि हे जे चेंजेस आहेत त्या अपॉप्टोसिस साठी लागणारे किंवा कॅस्केड रिएक्शन्स आहेत त्या सेल्स मध्ये इंड्यूस करायचं काम केलं जाईल. आणि हे थायमस मध्ये ज्या स्पेसिफिक सेल्स आहेत, ते गिव्ह सिग्नल्स, स्ट्रोमल सेल्स आहेत पर्टिक्युलरली, दिस सेल्स गिव्ह सिग्नल टू दिस सेल्स
फॉर अपोप्टोसिस. कोणत्या सेल्स अपोप्टोसिस साठी इंड्यूस केल्या जातील? दोज सेल दॅट फेल टू अंडरगो fail to interact with MSC1 and MSC2 molecules. येते का लक्षात? So positive selection, I repeat, it takes place in cortex. The thymus will select the cells that interact with non-self antigen complex with appropriate affinity with MSC1 and MSC2 molecules. And these MSC1 and MSC2 molecules are expressed by epithelial cells. These epithelial cells are present in cortex region, so they are known as the cortical epithelial cells. So these T lymphocytes or thymocytes, they are allowed to interact with cortical epithelial cells, and then they are selected on the basis of their ability to interact with MSC1 and MSC2 molecules. The cells that fail to interact with MSC1 or MSC2 molecule are induced for apoptosis. That is, it induces the death of those cells that can't interact, or they cannot bind with non-self MSC molecule. That is, they are unable to interact or unable to recognize non-self MSC molecule. म्हणजे ह्या सेल्स युजलेस असणार आहेत, आपल्याला युजफुल आहेत का त्या, की ज्या सेल नॉन सेल्फ अँटीजन रेकॉग्नाइज करू शकत नाही, ज्या सेल्स MSC मॉलिक्यूल MSC बरोबर इंटरॅक्ट होऊ शकत नाहीत. ऑब्व्हियसली अशा सेल्स काय युजलेस आहेत, आपल्याला त्याचा काहीच उपयोग नाही. जर ज्या फॉरेन पॅथोजन्स आयडेंटिफाय करू शकत नाहीत, फॉरेन अँटीजन्स जर अँटीजन डिटेक्ट करू शकत नाहीत, तर त्यांचा पुढे जाऊन काहीही उपयोग नाही. त्यामुळे अशा सेल ह्या पॉझिटिव्ह सिलेक्शन मध्ये काय केले जातात, इलिमिनेट केले जातात, त्यांच्यामध्ये अपोप्टोसिस इंड्यूस केलं जातं की जेणेकरून त्या किल होतील. समजले पॉझिटिव्ह सिलेक्शन? That is, this selection is based upon positive character of T lymphocyte, that is ability of T lymphocyte to bind with MSC1 and MSC2 molecule, and so this selection is known as the positive selection. Next is negative selection. Now, at this point, these thymocytes or immature T lymphocytes, now they are able to bind with MSC1 and MSC2 molecule. म्हणजे आतापर्यंत काय झालं, पॉझिटिव्ह सिलेक्शन झालं. पॉझिटिव्ह सिलेक्शन मध्ये त्या सेल सिलेक्ट केल्या गेल्या की ज्यांच्याकडे MSC1 आणि MSC2 बरोबर बाइंड होण्याची कपॅसिटी आहे, की ज्या MSC1 MSC2 बरोबर बाइंड होत आहेत, इंटरॅक्ट होत आहेत, की ज्या नॉन सेल्फ अँटीजन रेकॉग्नाइज करतात, अशा आणि अशाच टी लिम्फोसाइट्स पॉझिटिव्ह सिलेक्शन मधून पास होणार आहेत, पॉझिटिव्ह सिलेक्शन मध्ये सिलेक्ट केल्या जाणार आहेत. ओके, सो आफ्टर दिस पॉझिटिव्ह सिलेक्शन, these thymocytes now migrate to medulla region and undergo negative selection. The cells that have passed positive selection now migrate to medulla region and undergo negative selection. So thymocytes that interact too strongly with self-antigen MSC complex undergo apoptosis during this negative selection. Negative selection मध्ये काय होतं बघा, the cells that interact too strongly, or that these cells that interact or they recognize self-antigen MSC complex are undergoing apoptosis. समजते का काय बघा? काय करतो निगेटिव्ह सिलेक्शन मध्ये, काय केलं जातंय, आता ज्या सेल्स सेल्फ अँटीजन रेकॉग्नाइज करतायत विथ हाय अफिनिटी, these cells are eliminated by negative selection process. And actually this selection, it is based on this negative character. Negative character means what? की त्या सेल्सनी, थायमोसाइट्सनी किंवा टी लिम्फोसाइटनी सेल्फ अँटीजन रेकॉग्नाइज करणं, हे त्या सेलचं काय झालं, निगेटिव्ह कॅरेक्टर आहे. कारण का त्यांचं मेन फंक्शन काय, नॉन सेल्फ किंवा फॉरेन अँटीजन रेकॉग्नाइज करणं, पॅथोजन रेकॉग्नाइज करणं, डिटेक्ट करणं. पण त्यात जर सेल्फ अँटीजन रेकॉग्नाइज करायला लागल्या तर ऑब्व्हियसली काय होईल, इम्युन रिस्पॉन्सेस कुणाच्या अगेन्स्ट डेव्हलप होतील, तर सेल्फ ऑर्गन, सेल्फ टिश्यूच्या अगेन्स्ट इम्युन रिस्पॉन्सेस डेव्हलप व्हायला लागतील, आणि त्या सेल्स म्हणजे ऑर्गन्स किंवा ज्या टिश्यूज आहेत त्या तिथे डिस्ट्रॉय व्हायला लागतील, डॅमेज व्हायला लागतील, ऑटो इम्युन कंडिशन डेव्हलप होऊ शकेल. इथे लक्षात. अँड सो टू प्रिव्हेंट दिस development of autoimmunity or development of autoimmune diseases, these self-reacting thymocytes or self-reacting T lymphocytes are eliminated
by negative selection process. That is, this selection is based on the negative character of T lymphocyte. To recognize the self-antigen MSC complex, obviously it is the negative character of thymocyte. It is not desirable character. And so, this cells showing these negative characters are eliminated by this selection process or by this negative selection process. समजतं का? सुरुवातीला positive selection होईल. Positive selection it takes place in cortical region where these thymocytes or immature T lymphocyte they are allowed to interact with MSC1 and MSC2 molecule expressed on the surface of epithelial cells, cortical epithelial cells. Then by this process, the immature T lymphocytes or thymocytes, those are able to interact with MSC1 and MSC2 molecules are selected. Okay, then these selected thymocytes or selected immature T lymphocyte now migrate to medulla region where they undergo negative selection process. In negative selection process, these thymocytes that interact too strongly with self-antigen MSC complex now undergo apoptosis. येते का लक्षात? बघा की ज्या सेल्स आता पॉझिटिव्ह सिलेक्शन मधून पास झालेल्या आहेत आता त्या मेडुला रिजनला मायग्रेट झालेल्या आहेत की जिथे निगेटिव्ह सिलेक्शन होतंय तिथं काय होतंय तर ह्या थायमोसाइट्सला आता सेल्फ अँटीजेन बरोबर इंटरॅक्शन होऊन दिली जाते. इथे लक्षात, दॅट इज दिस थायमोसाइट्स आर प्रेझेंटेड विथ सेल्फ अँटीजेन MSC कॉम्प्लेक्स. त्यांना मुद्दामून सेल्फ अँटीजेन MSC बरोबर त्यांची इंटरॅक्शन घडून आणली जाते. जर त्या थायमोसाइट्स त्या सेल्फ अँटीजेन बरोबर इंटरॅक्ट झाल्या विथ हाय अफिनिटी, ऑब्वियसली दिस सेल्स आर इलिमिनेटेड फ्रॉम दिस साइट. दॅट इज दिस सेल्स आर इंड्युस्ड फॉर एपोप्टोसिस. त्यांच्यामध्ये एपोप्टोसिस किंवा प्रोग्राम सेल डेथ इंड्यूस केली जाईल की जेणेकरून त्या किल होतील. येते लक्षात का? तर त्या these cells are able to interact with self antigen or they are able to recognize the self antigen, and such a type of cells are very very dangerous to us because they generate autoimmunity or generate the autoimmune diseases. And so obviously this process, that is negative selection process, it eliminates such self reactive T lymphocytes. आलं का लक्षात? सो पॉझिटिव्ह सिलेक्शन आणि निगेटिव्ह सिलेक्शन समजलं का? पॉझिटिव्ह सिलेक्शन म्हणजे काय? मी कोणत्या सेल सिलेक्ट केल्या जातील की ज्या सेल नॉन सेल्फ अँटीजन रेकॉग्नाइज करतायत, ज्या MSC1 आणि MSC2 बरोबर विथ अप्रोप्रिएट अफिनिटी बाइंड होऊ शकतात किंवा इंटरॅक्ट होऊ शकतात, अशा आणि अशा सेल्स पॉझिटिव्ह सिलेक्शन मधून पास होतील. आफ्टर पॉझिटिव्ह सिलेक्शन, these selected cells now migrate to medulla region where they undergo negative selection. Negative selection, it is based on negative character of T lymphocytes. Means these thymocytes that interact too strongly with self-antigen MSC complex, they undergo apoptosis, that stimulated for death. They are eliminated by this process. का? तर अशा cells, obviously they are very dangerous to us. They may generate autoimmune conditions, and so they must be eliminated during this process. कारण अशा सेल्स पुढे थायमस मधून रिलीज जर झाल्या तर ऑब्व्हियसली ते आपल्या ब्लड थ्रू वेगवेगळ्या ऑर्गन्स पर्यंत ब्लड थ्रू सर्क्युलेट होतील आणि वेगवेगळ्या ऑर्गन्स ला एक्सपोज होतील आणि त्या ऑर्गन्सचे जर अँटीजेन्स किंवा त्या टिश्यूचे जर त्यांनी अँटीजेन्स रेकॉग्नाइज केले तर ऑब्व्हियसली दे स्टार्ट टू डेव्हलप और स्टार्ट टू माउंट इम्युन रिस्पॉन्सेस अगेन्स्ट दॅट पर्टिक्युलर ऑर्गन आणि मग तिथल्या टिश्यूज किंवा सेल्स डिस्ट्रॉय व्हायला लागतील आणि ऑटोइम्युन डिसीजेस डेव्हलप होऊ शकतात की जी खूप डेंजरस कंडिशन तिथे डेव्हलप होऊ शकते. And so this negative and positive selections about in this positive and negative selection, about 95% thymocyte die and only 5%, sometimes the percentage will be low up to 2%, these thymocytes get selected. Okay, now this 2% cells that survive the thymic selection will mature and leave the thymus. समजते का? त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की this thymic selection process or this thymic education process is very very vigorous or intensive, through which 95% thymocyte generated die.
ओके, की ज्या काही सेल्स तयार झालेल्या आहेत, टी लिम्फोसाइट जेवढ्या काही तयार झालेल्या आहेत त्यातल्या 95% थायमोसाइट्स या प्रोसेसमध्ये फेल होत आहेत आणि त्याच्यामुळे त्या अपोप्टोसिस प्रोसेस थ्रू तिथे किल केल्या जातात. ओके, and only 2 to 5% cells are selected by this process, and so this selected cells, they will mature and now leave the thymus. Now these cells have antigen specific T cell receptor and so become immunocompetent. Immunocompetent means they are ready to mount immune responses or ready to show immune responses. They are ready to fight with pathogens. ओके, इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? थायमिक सिलेक्शन ते थायमिक एज्युकेशन हा पॉइंट समजलाय का? हे जसं टी लिम्फोसाइट साठी होतं तसंच हे बी लिम्फोसाइट साठी सुद्धा बोन मॅरो मध्ये होत असतं. कारण का टी आणि बी लिम्फोसाइट्स दे आर व्हेरी स्पेसिफिक इम्युन सेल्स त्या पर्टिक्युलर पॅथोजनला किंवा पर्टिक्युलर अँटीजेनला बाइंड होत असतात आणि त्याच्या अगेन्स्ट स्पेसिफिक इम्युन रिस्पॉन्सेस डेव्हलप होत असतात. आणि त्या सेल्स फक्त इम्युन रिस्पॉन्सेस दाखवत नाहीत, तर हे ऍक्च्युली इम्युन रिस्पॉन्सेसचं नेटवर्क आहे. एका सेल्स मधून एका सेल्स थ्रू दुसऱ्या सेलला सिग्नल पास होतात की जेणेकरून ती सेल सुद्धा त्या अँटीजेनच्या अगेन्स्ट इम्युन रिस्पॉन्सेस दाखवत असते. आणि त्यामुळे जरी डिफेक्टिव्ह सेल पुढे पास झाली आणि तिने जर सेल्फ अँटीजेन रेकग्नाइज केला तर त्याच्या अगेन्स्ट व्हेरियस इम्युन मेकॅनिझम्स किंवा इम्युन रिस्पॉन्सेस डेव्हलप होण्याचे चान्सेस वाढतात. ऑटो इम्युन कंडिशन डेव्हलप होऊ शकते, डेंजरस सिच्युएशन किंवा लाईफ थ्रेटनिंग सिच्युएशन सुद्धा तिथे डेव्हलप होऊ शकते. समजतंय का? आणि त्यामुळे थायमिक सिलेक्शन प्रोसेस इज व्हेरी इसेन्शियल आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आलं लक्षात? सेम प्रोसेस ही बी लिम्फोसाइट साठी बोन मॅरो मध्ये सुद्धा होत असते. नाउ लेट्स सी द थायमिक फंक्शन अँड एजिंग. Actually, thymic function is known to decline with age. That is, thymus reaches its maximum size at puberty, that is at the age of 13 to 14 years, and then atrophies with significant decrease in both cortical and medullary cells. And so, these cells are replaced with fat. That is, it leads to increase of the total fat content of the organ. येते का लक्षात? थायमिक फंक्शन की सुरुवातीला जर थायमस जे आपण ऍक्टिव्हिटी बघितली की थायमिक सिलेक्शन और थायमिक एज्युकेशन दॅट इज मॅच्युरेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ टी लिम्फोसाइट्स, ही वयाच्या अगदी जी सुरुवातीची वर्ष असतात किंवा इन्फंट्स मध्ये हा थायमस हा जास्त ऍक्टिव्ह असतो आणि जसं जसं वय वाढत जाईल तसं तसं हे थायमिक फंक्शन कमी होत जातं. दॅट इज थायमिक फंक्शन इज नोन टू डिक्लाइन विथ एज. ऍट द एज ऑफ द प्युबर्टी म्हणजे साधारण 14-15 वर्षाच्या वयापर्यंत थायमसची साईज ही मॅक्झिमम वाढलेली असते. ते लक्षात, मॅक्झिमम साईज त्याचा तयार झालेला असतो. पण जसं जसं वय वाढत जाईल किंवा प्युबर्टी नंतर त्याचा साईज कमी होत जातो, श्रिंक होत जाते. त्याच्यातल्या कॉर्टिकल आणि मेड्युलर सेल्सचं प्रमाण कमी होत जातो, नंबर कमी होत जातो आणि दिस सेल्स और दिस कंटेंट इज रिप्लेस्ड बाय द फॅट. त्या ऑर्गन मध्ये थायमस मध्ये फॅट कंटेंट आता वाढत जातो आणि ज्या ऍक्च्युली कॉर्टिकल्स आणि मेड्युलरी सेल्स आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये स्ट्रोमल सेल्स असतील किंवा इमॅच्युअर थायमोसाइट्स असेल त्याचं प्रमाण, त्याचा नंबर कमी होत जातो आणि त्या ऑर्गन मधलं फॅट कंटेंट वाढत जातं. The average weight of the thymus in infants is about 30 gram, while it is of only 3 gram in elder person. By the age of 35, the thymic generation of T cells has dropped to 20% of the newborn, and by the age of 65, the output is only 2% of newborns. Newborns किंवा infants मध्ये thymus हायली ऍक्टिव्ह असतो. त्याच्यामध्ये जनरेशन ऑफ टी लिम्फोसाइट्स किंवा मॅच्युरेशन ऑफ टी लिम्फोसाइट ही इफिशियंटली प्रोसेस रन होत असते किंवा पॉझिटिव्ह सिलेक्शन, निगेटिव्ह सिलेक्शन तिथे इफिशियंटली होत असतं. पण जसं जसं एज वाढेल तसं तसं हळूहळू हे थायमिक फंक्शन कमी होत जातं, डिक्लाइन होत जातं. त्याच्यामध्ये टी लिम्फोसाइट जनरेशन कमी होत जाणार आहे. त्याचबरोबर त्यांचं जे सिलेक्शन प्रोसेस आहे ती सुद्धा लेस एफिशियंट होत जाते आणि ऍट द एज ऑफ 65 the output is only 2% of newborns. म्हणजे न्यूबॉर्न्स मध्ये जेवढं थायमस ऍक्टिव्ह असेल त्याच्या 2% फक्त ऍक्टिव्ह हे ऍट द एज ऑफ 65 ऍक्टिव्ह असेल. ते लक्षात. आणि त्याचंच कारण आहे की जसं जसं वय वाढत जाईल तशी तशी हळूहळू इम्युनिटी कमी होत जाते. ओल्ड एज मध्ये इम्युनिटी कमी झालेली
दिसून येते. आणि इम्युनिटीमध्ये सुद्धा हा जो टी सेल फंक्शन आहे किंवा टी सेल इम्युन रिस्पॉन्सेस आहेत ते हळूहळू डिक्लाइन होत जातात. याचं लक्षात त्याच्या पाठीमागचं हे रिजन आहे की विथ द एज द थायमिक फंक्शन स्टार्ट टू डिक्लाइन. इथे आपण एक व्हिडिओ बघणार आहोत. This is thymus bilobe organ, which is situated above the heart. The long bone marrow of long bones, it involved in generation of immune cells. That is, by the process of hematopoiesis, these cells are generated. After generation, these cells are migrated to thymus, where these cells get interacted with these cortical epithelial cells. They get training. पुन्हा एकदा बघा हा, लक्ष देऊन बघा. T lymphocyte, it migrate to thymus. The cortical region is allowed to interact with these epithelial cells. They recognize a self antigen.
So students, have you understood this point or this video? Yes, ma'am. Did you understand thymic selection, positive selection and negative selection? Let's revise these points for last 5 minutes. For this last 5 minutes, Shraddha Shelar. Yes. Yes. Can you tell me the major function of thymus? Don't use chat box. Please unmute yourself and give the answer. Shivani Jadhav. Shivani Jadhav. Sakshi. बोला कोणीतरी, कोण सांगतंय? टी सेल्स मॅच्युरेशन साठी. Yes, that is the major function is generation of T cell repertoire and selection of immunocompetent T lymphocyte by the process of maturation. It is here the positive and negative selection takes place. Thymic selection takes place in thymus. And so thymus Shivani काय सांगते? It supports the T lymphocyte. No, supports the T cells means what? It supports the development of functional T lymphocyte. Okay. So we can say thymus, it is the training school of immature T lymphocytes or thymocyte. Immature T lymphocytes are known as thymocytes. So these thymocytes, they get training in thymus to distinguish or to discriminate between self and non-self antigen. येते का लक्षात? Actually MSC हा molecule ह्या वेगवेगळ्या सेल्सवर सेल्फ किंवा नॉन सेल्फ अँटीजेन प्रेझेंट करत असतो. एमएससीचं फंक्शन नाहीये हे की टू डिस्क्रिमिनेट बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ. त्याला जो त्या सेलच्या आतमध्ये अँटीजेन मिळेल कॉम्प्लेक्स तयार करायला, त्याच्याबरोबर तो कॉम्प्लेक्स तयार करतो आणि सेलच्या सरफेसवर एक्सप्रेस करतो. मग तो सेल्फ असेल किंवा नॉन सेल्फ असेल, येते लक्षात. मग सेल्फ आणि नॉन सेल्फ यांच्यामध्ये डिफरन्स करायचं, फरक करायचा किंवा त्याच्यामध्ये डिस्टिंग्विश करायचं काम कोणाचं आहे? तर टी लिम्फोसाइट आणि त्यांचे रिसेप्टर, दॅट इज टी सेल रिसेप्टर, TCR. त्यांचं ते मेजर फंक्शन आहे टू डिस्टिंग्विश बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ अँटीजेन. येते लक्षात. आणि मग असे फंक्शनल टी लिम्फोसाइट्स किंवा फंक्शनल टी लिम्फोसाइट विथ द टी सेल रिसेप्टर, दॅट इज TCR, हे सिलेक्ट करायचं काम ह्या थायमस मध्ये होतं. येते लक्षात. म्हणजे जेवढ्या काही सेल्स तयार होतात, इनॉर्मस नंबर ऑफ टी लिम्फोसाइट्स आर जनरेटेड इन बोन मॅरो, बट नॉट ऑल दीज सेल्स आर फंक्शनल किंवा these cells don't get the functional T cell receptor during this maturation process. मॅच्युरेशन प्रोसेस मध्ये टी सेल रिसेप्टर जो तयार होतो, टी सेल रिसेप्टर हा प्रोटीन आहे, पॉलिपेप्टाइडनी बनलेला आहे. 2 टाईपच्या पॉलिपेप्टाइडनी बनलेला आहे, अल्फा अँड बीटा पॉलिपेप्टाइड नी बनलेला आहे. तर ह्या अल्फा अँड बीटा पॉलिपेप्टाइड तयार होताना ते जे जीन्स आहेत की जे त्यांचं एक्सप्रेस होऊन ह्या पॉलिपेप्टाइड्स तयार होतात, ते जीन्स रॅन्डमली एक्सप्रेस होत असतात, रॅन्डमली रिअरेंज होत असतात आणि त्यामुळे काही डिफेक्टिव्ह टी सेल रिसेप्टर तयार होण्याचे चान्सेस वाढतात. डिफेक्टिव्ह मीन्स व्हॉट? की समटाइम्स दे डोंट रिकॉग्नाइज द नॉन सेल्फ अँटीजेन्स और समटाइम्स दे रिकॉग्नाइज द सेल्फ अँटीजेन. बोथ कॅरेक्टर्स आर नॉट डिझायरेबल. येते लक्षात.
ज्या नॉन सेल्फ अँटीजन रेकग्नाइज करत नाहीत, फॉरेन अँटीजन रेकग्नाइज करत नाहीत, त्या युजलेस आहेत. आणि ज्या सेल्फ अँटीजन रेकग्नाइज करतात त्या डेंजरस आहेत. मग अशा दोन्ही सेल्स तिथून इलिमिनेट होणं गरजेचं आहे. अँड फॉर दिस पर्पज द थायमिक सिलेक्शन टेक्स प्लेस थ्रू विच ओनली फंक्शनल इम्युनोकॉम्पिटंट टी लिम्फोसाइट्स आर सिलेक्टेड. सो इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? हा पॉइंट समजलाय, थायमिक selection or function of T lymphocyte. Also, we have seen that the function of T lymphocyte start to decline with age. That is, with aging, this thymus decline in size. That is, their size get reduced. The cellular contents are replaced with fat. Fat content वाढत जातो. त्याचं फंक्शन कमी होत जातं. फंक्शन मीन्स त्याची जी ability to generate the immunocompetent T lymphocytes ती हळूहळू डिक्रीज होत जाते, येते लक्षात. आणि त्यामुळे विथ द एज द टी सेल इम्युन रिस्पॉन्सेस स्टार्ट टू डिक्रीज और स्टार्ट टू डिक्लाइन. येते लक्षात. जसं जसं एज वाढत जाईल तसं तसं टी लिम्फोसाइटचे जे रिस्पॉन्सेस आहेत, टी सेल इम्युन रिस्पॉन्सेस, दे स्टार्ट टू दिस रिस्पॉन्सेस आर appear to डिक्रीज और डिक्लाइन. लक्षात. सेल इम्युनिटी मधला टी लिम्फोसाइटचा रोल हळूहळू काय होत जातो, कमी होत जातो. लेस नंबर ऑफ सेल्स आर जनरेटेड विथ एज. समजला का पॉइंट सगळ्यांना? ऋतुजा लोहार समजलं का? समजलं मॅम. Okay. So today I will share this PPT. Also, I will share some notes so you can read this before lecture, and so we will discuss this topic during lecture. आले लक्षात सगळ्यांना? समजला हा पॉइंट सगळ्यांना? असाइनमेंट्स लवकर अपलोड करा, प्रोग्रेसिव्ह बॅच अँड टॅलेंट बॅच. त्याचबरोबर बाकीच्याही मुलांनी त्याच्या असाइनमेंट्स किंवा तुम्हाला ज्या असाइनमेंट्स दिलेल्या आहेत बाकीच्या बायोस्टॅटच्या, त्याही लवकरात लवकर अपलोड करायच्या आहेत. So in next lecture we will study the next primary immune organ or second primary immune organ, that is bone marrow. So we will stop here.
हॅलो हॅलो तन्वी हॅलो हा मिस. अगं मी विसरून गेले फोन करायचा ना. आता मला मी घड्याळात बघितलं तर आता 19 जणच राहिली आहेत. काल मी म्हणलं तर लास्ट लेक्चरला मी तुमचं हे घेईन वाचून. केली का तयारी कुणी? कविता म्हणा किंवा असं काही लिहिलंय का, वाचलंय का? हॅलो 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 हा मिस. मिस. हा बोला ना. मी तुम्हाला काल काय सांगितलं होतं लेक्चरच्या वेळेला, एखादी मराठी कविता, इंग्लिश, हिंदी कुठली एखादी अभ्यासाशिवाय काही वाचून तुम्ही लिहून ठेवा, किंवा अब्दुल कलामांचं एखादी गोष्ट वाचून ठेवा. हा वाचले मिस. किती जण आहेत वाचलीये? वाचली म्हणजे मला वाचून दाखवायची आहे तुम्ही. आहे का कोणाची तयारी? हो मिस दाखवणार आहे. दाखवणार आहेस? हो. बरं पहिली साक्षी तू वाचून दाखव. ओके मॅम. 1 मिनिट मी लिहून घेणार आहे. साक्षी पवार ना? सांग कुठली कविता? हा बोल बोल. व्हिडिओ ऑडिओ ऑन करता आला तर कर. साक्षी पवार. हॅलो मॅडम मी जी कविता म्हणजे म्हणून दाखवणार आहे ती इन्स्टाची एक पोस्ट आहे, मला छान वाटली म्हणून मी वाचून चालेल दाखवतीये. चालेल चालेल. तुझा व्हिडिओ ऑन कर की. हा आणि बोल. ही कविता आत्ताच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. बर बर ठीक आहे वाच. आभाळाच्या सरीसोबत नाचत शेतात आलीस, आभाळाच्या सरीसोबत नाचत शेतात आलीस, घाम गाळून पिकवलेलं कवेत घेऊन गेलीस, घाम गाळून पिकवलेलं कवेत घेऊन गेलीस. सोयाबीन सोंगताना फोड आले हातांना, सोयाबीन सोंगताना फोड आले हातांना, दया नाही आली तुला काळीज घेऊन जाताना, दया नाही आली तुला काळीज घेऊन जाताना. सोयाबीनच्या जीवावर पोरीला उजवायचं होतं, सोयाबीनच्या जीवावर पोरीला उजवायचं होतं, दिवाळीच्या सणाला गोडधोड करायचं होतं, दिवाळीच्या सणाला गोडधोड करायचं होतं. शब्द दिलता लेकरांना कपडे घेईन दसऱ्याला, शब्द दिलता लेकरांना कपडे घेईन दसऱ्याला, वाटत नाही आता साबण मिळेल दिवाळीला, वाटत नाही आता साबण मिळेल दिवाळीला. असलं कसलं तांडव शेतामध्ये केलंस, असलं कसलं तांडव शेतामध्ये केलंस, सपान माझं सगळं गुंडाळून सोबत नेलंस, सपान माझं सगळं गुंडाळून सोबत नेलंस. वा मस्त आहे ग. छान आहे छान आहे. थँक्यू. आत्ताच्या खरंच परिस्थितीला चांगली आहे. मला काय कर, व्हॉट्सअपला पर्सनलला पाठव. हो चालते पाठवते. हो. छानच आहे एकदम. अजून कोण आहे? तन्वी. हॅलो मॅम. हा बोल. हॅलो मॅम. बोल ना. मॅम माझी एक व्हॉट्सअपची स्टोरी आहे ती वाचून. हा जरा मोठ्यांदा नीट ऐकायला येत नाही. हॅलो. हॅलो तन्वी. हॅलो मॅम. हा बोल ना. येतोय आवाज? हा येतोय बोल बोल. बोल येतोय.
कासवाच्या शर्यत ससा आणि कासवाची हा ससा आणि कासवाची गोष्ट तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. हा ससा आणि कासवाच्या शर्यतीत ससा झोपून राहिल्याने कासव जिंकले, पण ससा शांत बसवेना. आपल्यात वेगाने पळण्याची क्षमता असूनही निव्वळ झोपल्यामुळे आपण हरलो हे त्याच्या लक्षात आले. पराभवाचा हा सर टाळण्यासाठी त्याने कासवापुढे पुन्हा शर्यतीचा प्रस्ताव ठेवला. विजयाच्या आनंदात आपण जिंकू शकतो यावर विश्वास असलेल्या कासवाने होकार दिला. शर्यत पुन्हा सुरू झाली. यावेळी सशाने चूक केली नाही. तो थांबला नाही, झोपला नाही. परिणामी वेगवान ससा शर्यत जिंकला. हळू चालणारे कासव मात्र हरले. पण एकदा विजयाची चव चाखलेलं कासव हार पत्करायला तयार नव्हतं. कासव पुन्हा सशाकडे गेला. म्हणाला, मी तुझं ऐकलं, आता तू माझे आहे. आपण पुन्हा शर्यत लावू. ससा हसला आणि म्हणाला, एकदा माझ्या चुकीमुळे हरलो. पुन्हा पुन्हा मी ती चूक कशी करेन? पण तुझी इच्छा असेल तर लावू पुन्हा शर्यत. आला तसं कासव म्हणाल, पण यावेळी शर्यतीचा मार्ग मी ठरवणार. स्वतः कासवाच्या धीम्या गतीची खात्री असलेल्या सशाने शर्यतीचा मार्ग कासवाने ठरवला. शर्यत पुन्हा सुरू झाली. चूक करणार नव्हता. वेगात पळत राहिला. कासव मागे राहिला, पण पळता पळता अचानक ससा थबकला. जागेवर थांबला. पुढे आडवी होती. कासवाने बरोबर मार्ग काढला. सशाला पोहता येत नव्हतं. ससा तिथेच थांबून राहिला. हळूहळू येणारं कासव पोहत. त्याने सशाकडे सस्मित पाहिले आणि नदीत उडी मारून पलीकडच्या काठावर पोहोचलाही. शर्यत कासवाने जिंकली. सशाच्या वेगावर कासवाने स्वतःच्या बुद्धिमत्तेने मात केली. हरलेला ससा विचार करत राहिला, आपल्याला पोहता येत नाही म्हणून आपण हरलो हे त्याच्या लक्षात आलं. तो विचार करून पुन्हा कासवाकडे गेला. म्हणाला, मित्रा, आपण आजपासून शर्यत नाही लावायची. आजपासून एक करायचं. जिथे जमीन असेल तिथे तू मला पाठीवर घे. जिथे नदी असेल तू मला पाठीवर घे. दोघे मिळून आपण असे पुढे जात राहिलो. सर्वात पुढे आपण दोघेच असू. तसंच प्रत्येकात चांगल्या गोष्टी किंवा गुण कधीच नसतात. मात्र प्रत्येकात काही ना काही गुण असतो. जे आपल्यात नाही ते इतरांकडे असू शकते. जे इतरांकडे नाही ते आपल्याकडे असू शकतं. एक मोठेपणाच्या अभिलाषेपायी निव्वळ त्याच्या चुका नेट कॅफे गरीब आहे. मी तर लेक्चर घेते. हा छान ग तन्वी. हा माहित असलेली गोष्ट होती पण ऐकायला तुझ्या तोंडनं छान वाटली. आता कोण आहे का तयार? येस मॅम. संयुक्ता. आता मला प्रज्ञा शिंदे पहिल्यांदा हो म्हणताना दिसली. मग प्रत्येकाचे नाव घेते. प्रज्ञा बोल ग. माझी पोएम ई कोलायसाठी डेडिकेट आहे. हा हा. E. coli is a tiny microbe in my life who receive my thoughts and prescribe my errors. So I call him king of microbes because of his diverse characters. He is used for many practicals. One E. coli is microbe in my life and I call him king of microbes. झालं मॅम. झाली. तू स्वरचित आहे का ग? स्वतः रचलीस? हा म्हणजे लास्टचे 3-4 सेंटेन्स आहेत ते माझे आहेत थोडेफार आणि थोडेफार असे इंटरनेटवरून घेतलेले आहेत. बरोबर ठीक आहे. मला पर्सनलला पाठवून दे. ओके मॅम. थँक्यू. ओके. आता कोण आहे? संयुक्ता जाधव बोल. येस मॅम. मी एक पुस्तक वाचते 4 दिवस झालं. द वे ऑफ यूथ असं नाव आहे पुस्तकाचं, बाय दायसाकू इकेडा. तर काल जे मी वाचलं तो मला पार्ट आवडला.
त्याचं चॅप्टरचं असं नाव आहे टू लिटिल मनी. हा मी वाचते. हा Everything I want to do takes money, and I don't have any. I wish my family was rich. You may come from poor family and feel frustrated because you can't buy the things you want. Maybe your parents struggle just to pay the rent, much less provide extra for you. These are not uncommon situations. Many young people are in the same boat as you. They often think the money equals happiness, but they are making a grave mistake. Being born in a stately mansion is no guarantee of happiness, any more than being born in shack domes won to misery. Whether a person is happy or unhappy was nothing to do with the material possession he or she has. People may appear happy, but under beneath may be hiding some personal agony. No matter how put together they appear, it's difficult to see what's in their hearts. Never be ashamed of your economic status. A world renowned businessman once told me, even though I have achieved fame and fortune, I felt a greater sense of purpose and fulfillment when I was poor. I had goals and life was filled with challenge. To regain that sense of fulfillment, I realize now that I have to create a new goal to contribute to the well being and happiness of others. याचा अ, याच्यात असं मला जाणून येतं की इकॉनॉमिक कंडिशन ही काही आपल्या हॅपीनेसची व्याख्या नाही होऊ शकत. बरोबर. थँक्यू मॅम. छान आहे ग, अर्थपूर्ण आहे आणि तू समजून घेऊन ते वाचून दाखवलंस, ते छान वाटलं. थँक्यू मॅम. हा मग ते जे तुझं आहे कंटेंट तो मला तू पण हे कर, पाठव. ओके मॅम. आणि मला आता पुस्तकाचं नाव वाचता आलं, ह्याचं कंटेंट, फक्त रायटर नाही कळला, तेवढा मला लिहून पाठव. ओके. दायसाकू इकेडा, ते बुद्धिस्ट मॉन्क त्याचं आहे. spelling जरा हे होणार नाही. ओके, करते मी सेंड तुम्हाला. चालेल, सेंड कर. ओके, छान, पण thank you, दोघं ma'am. तिघांनी छान प्रयत्न केला. अजून कोण? अस्मिता, हा बोल. हा मिस, अब्दुल कलामांचं सांगणार हा, आहे. सांग. अब्दुल कलामांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत, जसं की इग्नायटेड माइंड, प्रेरणादायक विचार, अदम्य साहस. तर मग मी प्रेरणादायक विचार या पुस्तकातले काही विचार सांगणार आहे. हा, सांग ना. हा, तर पहिला विचार आहे, लाईफ इज लाईक अ बुक, सम चॅप्टर्स आर सॅड, सम हॅपी अँड सम एक्साइटिंग, बट इफ यू never turn the page, you will never know what the next chapter holds. And another one is, mistake is a single page of life, but relation is a complete book. So don't lose a full book for a single page. They also told us that a lesson from our hand, all fingers are not of the same length, but when they bend, all stands equal. Thus, life becomes easy when we bend and adjust to all situations. Also, त्यांनी आपल्याला काही रूल्स सांगितलेले सक्सेसचे, ते सुद्धा मी काल वाचले. तर ते आहेत, वर्क विथ करेज, बी युनिक, बी कल्चर ऑफ एक्सेलन्स, लीडर मस्ट बी एक्सप्लोरर, नॉलेज मेक्स यू ग्रेट, थिंक आउट ऑफ बॉक्स विथ विजन, अँड वर्क ऑन युअर और हाऊ टू मॅनेज युअर फेल्युअर्स. छान. आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून एका 22 सप्टेंबरच्या कार्यक्रमाला ते आलेले होते. त्यांचं लाईव्ह भाषण ऐकायचं आम्हाला संधी मिळाली होती. अजून कोण काय सांगणार आहे? पूनम. येस मिस. काय बोलणार आहेस? हा, एक पॅसेज आहे, मी गुगलवर वाचलेला. हा, सांग ना. भरलेला खिस्सा जगातील माणसं दाखवतो. ज्याला 100 किलो धान्याचं पोतं उचलता येत नाही, त्याला ते विकत घेता येत नाही, आणि ज्याला विकत घेता येतं त्याला उचलता येत नाही. विचित्र आहे पण सत्य आहे. आपल्याला जे जे पाहिजे ते सर्व मिळाले असते तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती. चांगले मित्र आणि औषधे ही आपल्या आयुष्यातील वेदना दूर करायचे काम करतात,
फरक इतकाच की औषधांना एक्सपायरी डेट असते पण मित्रांना नाही. लेखक पु ल देशपांडे. छान. पाठवून द्यायचं बरं का लगेच. मनाली मनाली मस्के. हा मी बोल ग. हा हा मॅम. मॅम मी एक कविता म्हणणार आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यावर. हा. पुष्पा गायतोंडे यांनी लिहिलेली कविता आहे. हा. शब्द चांदणे या कविता संग्रहातून घेतलेली आहे म्हणजे. काय नाव पुस्तकाचं? तर मी सुरू करते. ए बाळा पुस्तकाचं नाव सांग ना. शब्द चांदणे कविता संग्रह आहे मॅडम. हा हा ठीक आहे. हा सांग. पुष्पा गायतोंडे लिखित आहे. हा 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 सांग सांग. थोर असे बनले अब्दुल कलाम, थोर असे बनले अब्दुल कलाम, भारत भूमीला लाभले सुपुत्र महान. कष्टातून ध्येय निष्ठेने केले ज्यांनी लहानातून अपूर्व काम, भारत भूमीला लाभले सुपुत्र महान. जन्मगाव तयांचा आहे रामेश्वर, जन्मगाव तयांचा आहे रामेश्वर, जन्मदिन श्रेष्ठ तो 15 ऑक्टोबर. खूप शिकुनी व्हावे आपण पायलट, खूप शिकुनी व्हावे आपण पायलट, पण गरिबीची उभी राहिली मध्येच कटकट. अय्यर गुरुजी थोर स्फूर्तिस्थान लाभले, अय्यर गुरुजी थोर स्फूर्तिस्थान लाभले, सर्व भाषा विज्ञान गणित विषय मनात भरले. शंख शिंपले जमवित मासे पण विकले फार, वडिलांना गरिबीतही लावला हातभार. शंख शिंपले जमवित मासे पण विकले फार, वडिलांना गरिबीतही लावला हातभार. मद्रास MIT मिळवण्या ज्ञानपान, दागिने विकून बहिणीने दिला आधार छान. मद्रास MIT मिळवण्या ज्ञानपान, दागिने विकून बहिणीने दिला आधार छान. विमान मॉडेल केले सुंदर फार, विमान मॉडेल केले सुंदर फार, क्षेपणास्त्रे विकसित केली तरे कवार. तयार केले बुद्धिप्रयोगी ॲटम अग्निबाण, तयार केले बुद्धिप्रयोगी ॲटम अग्निबाण, नासातही मिळवला वैज्ञानिकांचा बहुमान. युद्ध भेदभाव भांडण तंटा विसरून जावे, मानवता शांती विज्ञान सामंजस्याने जगावे. युद्ध भेदभाव भांडण तंटा विसरून जावे, मानवता शांती विज्ञान सामंजस्याने जगावे. आणि हे कवितेचा शेवट आहे. शास्त्रज्ञ महामानव भारताचे राष्ट्रपती झाले, शास्त्रज्ञ महामानव भारताचे राष्ट्रपती झाले, आज जरी दूर देवाघरी गेले, भारतरत्न थोर पदवीस प्राप्त झाले, भारतरत्न थोर पदवीस प्राप्त झाले. तयास हा प्रणाम, तयास हा प्रणाम. धन्यवाद. वा वा मस्त ग. म्हणलीस पण चांगली, लिहिलीये पण फार सुरेख आणि अगदी संयुक्तिक कविता म्हणलीस. छान छान. हॅलो मॅम. हा बोल ग. हा मॅम मी गुगल वरून सर्च केलेलं तर त्या इमेज मध्ये एक छोटीशी कविता होती, हिंदीमध्ये आहे, मग मी तीच रिप्रेझेंट करणार आहे. करू स्टार्ट. हाँ. हिंदू ना मुसलमान हूँ मैं, हाँ कलाम हूँ मैं, गरीबी में पला बड़ा, जिद पर अपने अडिग खड़ा रहा, सफलता का पैगाम हूँ मैं, हाँ कलाम हूँ मैं, मुश्किलों में रुका नहीं, कभी कहीं झुका नहीं, हर माँ बाप का अभिमान हूँ मैं, हाँ कलाम हूँ मैं, अग्नि और पृथ्वी को बनाया, भारत माँ का मान बढ़ाया, उभरते भारत की पहचान हूँ मैं, हाँ कलाम हूँ मैं, हाँ कलाम हूँ मैं. झाली मॅम. छान छान. अजून एक छोटस मला आवडलं होतं, ते हिंदीमध्येच आहे, ते पण मी रिप्रेझेंट करते. ते काय हाँ. सुनने की आदत डालो क्योंकि ताने मारने वालों की कमी नहीं है, मुस्कुराने की आदत डालो क्योंकि रुलाने वालों की कमी नहीं है, ऊपर उठने की आदत डालो क्योंकि टांग खींचने वाले कमी नहीं है, प्रोत्साहित करने की आदत डालो क्योंकि हतोत्साहित करने वालों की कमी नहीं है. सच्चा व्यक्ति ना तो नास्तिक होता है ना ही आस्तिक होता है, सच्चा व्यक्ति हर समय वास्तविक होता है. छोटी छोटी बातें दिल में रखने से बड़े बड़े रिश्ते कमजोर हो जाते हैं. कभी पीठ पीछे आपकी बात चले तो घबराना मत, बात तो उन्हीं की होती है जिनमें कोई बात होती है. निंदा उसकी ही होती है जो जिंदा है, मरने के बाद तो सिर्फ तारीफ होती है और सिर्फ तारीफ होती है. छान छान छान.
चालतंय, मला पाठवून द्यायचे बरं का सर्वांनी. हो हो मॅम. आपण एक रेकॉर्ड तयार करायचं हे सगळं. अजून कोण? मॅम हा बोल. हा, मी एक ब्लॉग बघितला आहे अब्दुल कलाम सरांविषयी. हा सुप्रिया बोल. नार्वेकर यांनी एक कविता लिहिली आहे त्यांच्यावर. सुप्रिया नार्वेकर. हा, ती मी रिप्रेझेंट करते. चालेल. भारतभूमी सांगून जाते कलाम सरांची गाथा, सर्व संकटांनी टेकविला त्यांच्या पुढे माथा. कुटुंब गरीब, परिस्थिती बिकट, आत्मविश्वासाने दूर केली अडचणींची वाट. सकारात्मकतेचे बीज रोवणी घातले त्यास कार्यक्षमतेचे पाणी. जिंकले सर्वांस स्वकर्तृत्वाने, वरी दिसता साधी राहणे. अभिमान वाटे साऱ्यांना असे भारताचे हे सुपुत्र, भारत महासत्ता होणारच ह्यांनीच रेखिले सुंदर चित्र. भारताच्या मनात त्यात रत्ने जरी अनेक, तरीही कलाम सरांसारखे अनमोल रत्न मात्र एकच. अशा या अग्निपंखाला आमचा अखेरचा सलाम, सदैव आमच्या मनात असतील आमचे लाडके सर अब्दुल कलाम. वा वा, मस्त ग, छान छान. थँक्यू मिस. चला, अजून कोण आहे सांगायची इच्छा आहे? इथं मला आता वेगळी याचीही सोडून नावं दिसतात. एक जागृती जाधव आहे, ओंकार उबाळे आहे. कोण येतंय का सांगायला? हा सांग रेश्मा. माझी मैत्रीवर एक आहे, पु ल देशपांडे यांनी लिहिलेली. हा सांग ना. मैत्री एक सोपी व्याख्या आहे. रोज आठवण यावी असं काही नाही, रोज भेट व्हावी असं काही नाही, एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं असंही काहीच नाही, पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री, आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री. शेवटी काय हो भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्वाचं. ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूस पण जाणलं. अशा सगळ्या मित्रांना माझ्या शुभेच्छा. ही नाती टिकवा आणि आयुष्याचा आनंद घ्या. छान छान. अजून कोण आहे का? अजून कोण सांगू इच्छित आहे? कोण नाही? स्नेहा मोरे. स्नेहा मोरे, आता मला एवढे दिसत आहेत, ह्या सर्वांनी सांगून झालंय. विद्या सोनवळे, शिल्पा दळवी. हा मॅम. हॅलो. हा बोल बोल बोल. मला अब्दुल कलामांचा एक थॉट आवडले. हा बोल ना. मिस्टेक इन्क्रीज युअर एक्सपिरियन्स अँड एक्सपिरियन्स डिक्रीज युअर मिस्टेक. इफ यू लर्न फ्रॉम युअर मिस्टेक देन अदर लर्न फ्रॉम युअर सक्सेस. छान झालं एवढं. झालेलं आहे, चालेल. आपण त्या दृष्टीने काहीतरी करणं हे गरजेचं आहे. अजून कोण आहे का? तर मला वाटतं वेळ संपत आली. तुम्ही मला थोडस आधी आठवण करायला पाहिजे होती, मी जरा एका वेगळ्या कामात गुंतले. असू दे, आपण राहिलेले जे मेंबर आहेत आता, जे बरेचसे जण सोडून गेलेत, त्यांना सगळ्यांना तुम्ही ग्रुपवर टाका आणि उद्या आपल्याला वेळ झाला तर शेवटच्या लेक्चरला परत बघूया. तुमचं काहीतरी प्रॅक्टिकल किंवा टेस्ट अशी एक हे घातलेलं आहे ना, तिथे आपण तुमच्या ह्या पद्धतीचं कुणाचं अजून काही असेल तर ते परत घेऊया. ओके, चालते. करू का बंद? तुमची वेळ नेहमी किती वाजता संपतं मला माहिती नाहीये. 1:50 ते 1:15 2:05 वाजता संपणार बहुतेक. साक्षी किती वाजता संपते? 2:05. 2:05 ना? हो चालेल. 2:10 झाले. आपण आता आज थांबूया आणि परत तुमची जर झाली तर मला ग्रुपवर टाका. राहिलेल्या मुलांसाठी आपण परत एकदा अरेंज करू. पण मला आवडलं की निदान आज 11 जणांनी तुम्ही सांगितलेलं आहे. छान, एकदम सुंदर. चला आपण आता थांबूया.